ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते प्रिया आणि अस्मितापासून. तर आता इथे प्रिया म्हणते अस्मिताला, तुझी बॅग घेऊ आणि लगेच निघूया असं म्हणते आता इथे प्रिया. सावकाश सावकाश खाली बघ असं म्हणते आता इथे प्रिया. सावकाश असं म्हणते प्रिया. तर आता नाटक करत असते ती. आधीच त्या सचिनला बघितलं तरी माझ्या डोक्यात तिडीक जाते असं म्हणत असतो आता इथे प्रताप. आणि सगळं आता इथे अस्मिताला ऐकायला येत असतं बघा प्रेक्षक हो, कारण ती आता इथे पायऱ्या चढून येत असते घरात. तर आता इथे आतमध्ये काय डिस्कशन चाललंय सचिन बद्दल तर ते सगळं तिला ऐकायला येत असतं. तर इथे प्रताप म्हणत असतो की त्या सचिनला बघितलं तरी माझ्या डोक्यात तिडीक जाते आणि आता त्यातच हे आता नवीन कळलंय असं म्हणत असतो. आणि आता अस्मिताला हे सगळं ऐकू येत असतं बघा प्रेक्षक हो. अरे अस्मिताने आता हे सगळं कसं सहन करायचं असं म्हणतो आता इथे प्रताप. हा तोच विषय चाललाय आता, मध्येच बोलायचं थांबू नका अजिबात असं म्हणते प्रिया. सगळं अस्मिताच्या कानावर पडायला हवं. ती शॉक मध्ये गेली तरच अर्जुन सायलीच्या त्रासातून मी वाचेल असं म्हणते आता इथे प्रिया. सावकाश सावकाश चल अस्मिता आपण पर्स शोधूया आपली हा असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे अश्विन म्हणतो मला ना अजून ह्यावर विश्वासच बसत नाहीये. साक्षी शिखरेसारखी दिसणारी दुसरी मुलगी असू शकते ना असं म्हणतो आता इथे अश्विन. अश्विन भाऊजी मागे जेव्हा मी यांना सांगितलं ना की मी साक्षीला बघितलं तेव्हा ह्याने असंच केलं होतं. माझं बोलणं असंच उडवून लावलं होतं. ह्या वेळेला मी असंच बोलत नाहीये. माझ्याकडे पुरावा आहे असं म्हणते आता इथे सायली. दाखवते मी असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे ती आपला फोन बाहेर काढते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली तो फोटो सगळ्यांना दाखवते. तर आता इथे सचिनने तिला मिठी मारलेलं असतं ते सगळ्यांनी बघतात बघा प्रेक्षक हो तो फोटो. तर आता इथे अस्मिता हे सगळं बघते बघा प्रेक्षक हो. बापरे असं म्हणते आता इथे प्रिया. हे सगळे काय बोलतायत असं म्हणते आता इथे प्रिया अस्मिताला. सचिन आणि साक्षी शिखरे नाही म्हणजे सचिनचं कुठेतरी अफेअर आहे हे मला माहित होतं, पण साक्षी शिखरे तर जेलमध्येच मेली होती ना असं म्हणते आता इथे प्रिया. मग सायलीने सचिन आणि साक्षीला कसं काय बघितलं असं म्हणते आता इथे प्रिया. बापरे असं म्हणते प्रिया. म्हणजे खरंच सचिन आणि साक्षीचं काहीतरी प्रकरण चालू असेल का असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता ड्रामा करते ती बघा प्रेक्षक हो. शी असं म्हणते आता इथे कल्पनाने बसते बघा प्रेक्षक होती. तर आता इथे अस्मिता पटपट येत असते बघा प्रेक्षक बघण्यासाठी. तर आता इथे ती येते दरवाजापर्यंत. आपण फक्त अस्मिताकडे बघून सचिनच्या वागण्याकडे दुर्लक्ष केलं होतं, पण हे सगळं काय होऊन बसलंय असं म्हणून आता इथे रडायला लागते बघा प्रेक्षक हो कल्पना. तर आता इथे प्रियाला खूप आनंद होतो. आता माझं त्या सचिनच्या तोबाडीत मारून सुद्धा शांत बसणार नाही आहे मी. संताप होत आहे माझा असं म्हणतो प्रताप. सायली वहिनी फक्त तू म्हणत होतीस म्हणून आम्ही त्याच्याशी नीट वागत होतो असं म्हणतो अश्विन. यापुढे ना तो माणूस या घरात दिसता कामा नये असं म्हणतो इथे अश्विन. नाही नाही असं म्हणतो प्रताप. त्याला आपण अस्मिताच्या आयुष्यात पुन्हा थारा दिला हीच चूक झाली असं म्हणतो इथे प्रताप. आता ही चूक अस्मिताला केवढ्याला पडणार आहे असं म्हणतो इथे प्रताप. तो माझ्या समोर जरी आला ना तर त्याला आयुष्यभर जेलमध्ये पाठवून मी असं म्हणतो इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बाहेर अस्मिताला खूप अस्वस्थ होत असतं. तुम्ही सगळ्यांनी थोडं जरा शांत व्हा असं म्हणतो चैतन्य. मला हे मान्य आहे की जे आपल्याला कळलंय ते सगळं मानण्या पलीकडचं आहे, पण अस्मिताताईला कळणार नाही ह्याकडे बघायला हवं असं म्हणतो इथे चैतन्य. तो सायलीला बघून पळून गेला. इथेच कळते की काय लायकी आहे त्या माणसाची असं म्हणतो इथे अर्जुन. अर्जुन असं म्हणतो प्रताप. हा सचिन जिथे कुठे असेल तिथून त्याला इथे घेऊन ये. मी माझ्या हाताने त्याचा जीव घेणार आहे असं म्हणतो इथे प्रताप. नाही डॅड असं म्हणतो इथे अर्जुन. सचिनला शोधून घेऊन येणारच आहे मी आणि त्यानंतर जे काय करायचं असेल ना ते पोलीस करतील असं म्हणतो इथे अर्जुन. तेवढ्याच आता इथे अस्मिताला कळते, कारण तिने सगळं ऐकलेलं असतं. तर सगळ्यांना बघून धक्का बसतो की तिथेच अस्मिता असते म्हणून. तर आता इथे सगळ्यांना खूप टेन्शन येतं बघा प्रेक्षक, कारण तिने सगळं ऐकलेलं असतं ना. तर अस्मिता ताई असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे भाजी निवडत बसलेली असते प्रतिमा. तर आता ती काहीतरी विचार करत असते. आपलं मन आपल्याला जे सांगतं ना ते नेहमी ऐकायचं असतं. तुम्हाला आठवतंय सदाशिव आणि मैनावती हे माझे आईबाबा नाही आहेत हे मला मनातून खूप वाटत होतं आणि शेवटी तेच खरं निघालं ना असं म्हटलेलीस ना सायली. सगळं फ्लॅशबॅक मध्ये आठवतं आता इथे प्रतिमाला. जसं सायलीला तिचं मन सांगत होतं ते खरं निघालं, तसंच मला जे तन्वीबद्दल वाटतंय ते खरं असेल का असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर आता इथे तेवढ्यातच सुमन येते बघा प्रेक्षकांनी बसते आता ती प्रतिमाच्या बाजूला. तर आता तीही निवडायला लागते भाज्या. तर आता ती बघते प्रतिमाकडे. तर आता इथे प्रतिमा तंद्री लावून बसलेली असते. तर आता सुमन म्हणते वहिनी कसला एवढा विचार करताय. मी तुला म्हणाले होते ना सुमन, मला माझ्यात आणि तन्वीमध्ये एक प्रकारचा दुरावा जाणवतो असं म्हणते आता इथे प्रतिमा सुमनला. मी सायलीला सुद्धा सांगितलं हे. तर ती म्हणाली असा विचार करण्यात माझं काहीही चुकत नाहीये, पण मला असं माझ्याच मुलीबद्दल काही का वाटत नाहीये ह्याचं कारण मला जाणून घ्यायचं असं म्हणते आता इथे प्रतिमा. आणि सायली मला मदत करणार आहे. ती आज फोन करते म्हणाली होती पण अजूनही केला नाहीये असं म्हणते प्रतिमा. मी थोडा वेळ वाट बघीन नंतर मीच करेन असं म्हणते प्रतिमा. तुम्ही सगळं भाऊजींना सांगितलंय असं म्हणते आता इथे सुमन. नाही आणि त्यांना सांगणार सुद्धा नाहीये मी असं म्हणते आता इथे प्रतिमा. त्यांनी तन्वीच्या विरहात किती वर्ष काढलीत आणि मग ती परत आल्यावर अशी वागायला लागली की ह्यांचा राग त्यांच्या मनात मावतच नाही. आता मी परत त्यांचा त्रास का वाढू असं म्हणते आता इथे प्रतिमा. मला ना तन्वीबद्दल एक काहीतरी खात्री पटू दे, मगच मी हा विषय काढेन त्यांच्याकडे असं म्हणते आता इथे प्रतिमा. एखाद्या आईला आपल्या मुलीबद्दल प्रेमच वाटत नाही आणि त्या आईला किती अस्वस्थ वाटत असेल तिची कल्पना करू शकते मी असं म्हणते आता इथे सुमन. समजतंय मला ते असं म्हणते ती. तुम्ही खरंच
त्याचं कारण शोधा तुम्ही वहिनी. मी आहे तुमच्याबरोबर असं म्हणते आता इथे सुमन प्रतिमाला. आणि आता ती हात देते आपल्या प्रतिमाच्या हातामध्ये. तर आता इथे बघा प्रेक्षक सुभेदारांचं घर दाखवलंय. तर आता इथे अस्मिता असं करत आता इथे अर्जुन येत असतो तिच्याकडे आणि तिथे प्रिया ड्रामा करत असते आपला अस्मिता म्हणत. तर आता सगळे येतात. सायली असं म्हणते अस्मिता. सचिनला असं काहीतरी म्हणते बघा प्रेक्षक अस्मिता सायलीला. अस्मिता ताई आहो असं म्हणते आता इथे सायली. पाणी असं म्हणते आता इथे सायली. ताई काय होतं असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता इथे चैतन्य पाणी घेऊन येतो. अस्मिता ही पाणी पितेस का असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता सगळ्यांना धक्काच बसतो कारण आता चक्करून पडते अस्मिता डोळे उघड असं म्हणतो आता इथे अश्विन. अस्मिता असं म्हणतो आता इथे अर्जुन. आम्हाला लगेच तिला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करावं लागेल असं म्हणतो आता इथे अश्विन. मी ॲम्ब्युलन्सला बोलवतो थांब असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता सगळेजण उठवायचा प्रयत्न करतात. अस्मिताला मात्र ती उठतच नाही बघा प्रेक्षक हो. तर प्रियाला मात्र खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता इथे साक्षीला दाखवलंय. नाही सांगायचंय असं म्हणते आता ती सचिनला त्याच्या गालाला हात ठेवून. असं करते आता इथे साक्षी. तर आता इथे साक्षी बघतच असते सचिनकडे आणि सचिन मात्र खूप घाबरलेला असतो. तर असं करत असते ती. ओ डार्लिंग असं म्हणते ती सचिनला. असं का शांत आहेस असं म्हणते आता इथे साक्षी आणि तिच्या बाजूला बसते ती तिचा हात घेऊन. तुझ्या लाडक्या प्रेग्नंट बायकोबद्दल काहीच सांगणार नाहीस का असं म्हणते आता इथे साक्षी. तर साक्षी तुला अस्मिताबद्दल कसं कळलं असं म्हणतो आता इथे सचिन. तर आता इथे साक्षी बघते बघा प्रेक्षक हो त्याच्याकडे. मोर कसं समजतोस मला असं म्हणते आता इथे साक्षी. तर आता हात पकडते ती सचिनचा जोरात. मैपत शिकरेची मुलगी आहे मी असं म्हणते आता इथे साक्षी. माझ्यापासून तू काहीच लपवू शकत नाहीस असं म्हणते आता इथे साक्षी. आणि मला फसवू शकत नाहीस असं म्हणते आता इथे साक्षी. आणि त्याला जवळ घेते. मी तुला सगळं खरं सांगितलं असं म्हणते आता इथे साक्षी. तुझ्यापासून काहीच लपवलं नाही. मग तू का लपवलंस असं म्हणते आता इथे साक्षी. हां असं म्हणते आता इथे ती. मला खरं कळल्यानंतर मी काय करेन हा विचार सुद्धा नाही आला का तुझ्या मनात. नाही असं म्हणतो आता इथे सचिन. तर आता तो ढकलतो तिला जरा दूर आणि उभारतो तो. अगं तसं खरं मला काही लपवायचं नव्हतं तुझ्यापासून. रिअली असं म्हणते आता इथे साक्षी. तर आता जोरात हसायला लागते ती. तुला खरंच लपवायचं नव्हतं माझ्यापासून काहीच असं म्हणते आता इथे साक्षी. खरं सांगितलंय सगळं तुम्हाला. वाव असं म्हणते आता इथे साक्षी. ग्रेट. ओके सो मी असं म्हणते की तू मला सगळं खरं सांगितलंस. खरं सगळं मला सांगून टाकलंस. चॅप्टर क्लोज्ड असं म्हणते आता इथे साक्षी. ओके माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुझंही माझ्यावर प्रेम आहे असं म्हणते आता इथे साक्षी. हो असं म्हणतो सचिन. हे ना आहे ना प्रेम करतोस ना माझ्यावर. खूप प्रेम करतोस माझ्यावर असं म्हणते आता इथे साक्षी. मग सारखं त्या अस्मिताकडे जाण्याची तुला काय गरज आहे असं म्हणते आता इथे साक्षी सचिनला पकडून जोरात. तर आता इथे हॉस्पिटलमध्ये आलेले असतात बघा प्रेक्षक हो अस्मिताला घेऊन सगळे सुभेदार मंडळी. तर आता इथे कल्पना विचारत असते डॉक्टरला तिला काय होणार नाही हो. तिच्या मुलाला काय होणार नाही हो असं म्हणत असते. आणि सायली सुद्धा असते. अश्विन असतो आणि बघा प्रेक्षक हो अर्जुन प्रताप चैतन्य सगळे असतात. आणि स्ट्रेचरवरनं घेऊनच जात असतात आता इथे अस्मिताला. सगळं ठीक आहे असं म्हणतात आता इथे डॉक्टर. आम्ही बघतोय असं म्हणतात ते. आणि आता इथे घेऊन जातात बघा प्रेक्षक हो अस्मिताला ते आतमध्ये. अश्विन प्लीज असं म्हणते आता इथे डॉक्टर. तर आता आतमध्ये घेऊन गेलेले असतात बघा प्रेक्षक हो अस्मिताला आणि दरवाजा बंद करतात ते. आपण सगळे बाहेरच थांबूया असं म्हणतो आता इथे अश्विन. म्हणजे अश्विन तू पण आचा नाही आहेस असं म्हणते आता इथे कल्पना. डिलिव्हरी होईपर्यंत माझं आतमध्ये काहीच काम नाही असं म्हणतो आता इथे अश्विन. अरे पण अश्विन तू आत गेलास तर आम्हाला अधीर वाटेल असं म्हणतो आता इथे प्रताप. हो ना असं म्हणते कल्पना. बरोबर आहे डॅड पण डिलिव्हरीच्या वेळेला बाळाच्या वडिलांनाच फक्त आतमध्ये जायची परमिशन असते असं म्हणतो इथे अश्विन. आणि तो तर इथे नाहीच आहे असं म्हणतो इथे अश्विन. असो आपल्याला सगळ्यांना बाहेरच थांबावं लागेल. अश्विन अस्मिता ठीक असेल ना सगळं ओके होईल ना असं म्हणतो आता इथे अर्जुन. नको काळजी करू असं म्हणतो अश्विन. होईल सगळं ठीक. कोणी काळजी करू नका हां असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता इथे अश्विन आपला फोन बाहेर काढतो. आई तुम्ही नका काळजी करू. अस्मिता ताईंचे दिवस तरीही परत आलेत आणि आपण त्यांच्या डिलिव्हरीची तयारी करत होतो. त्यांना आणावं लागलंच असतं ना हॉस्पिटलमध्ये असं म्हणते आता इथे सायली. तसेच आज आपण आलोत. तुम्ही नका काळजी करू असं म्हणते सायली. अगं मी स्वतःला ते समजावण्याचा प्रयत्न करते. आता अस्मिताची आणखी थोड्या दिवसात नॉर्मल डिलिव्हरी झाली असती आणि तसंच होऊ दे तसं म्हणते आता इथे कल्पना. आणि देवाला हीच प्रार्थना आहे ग. देवी आई आहे आमच्या पाठीशी. तुम्ही नका काळजी करू. सगळं व्यवस्थित होणार असं म्हणतो आता इथे सायली. बसा इथे असं म्हणते आता इथे ती आणि बसवते आता ती कल्पनाला खाली. शांत हो जरा शांत हो असं म्हणतो आता इथे चैतन्य अर्जुनला. कसं शांत हो सांग ना असं म्हणतो अर्जुन. जर अस्मिताला काही झालं ना तर त्या सचिनचा जीव घेईन मी असं म्हणतो आता इथे अर्जुन. रिलॅक्स अर्जुन रिलॅक्स. सगळ्यात आधी आपल्याला सचिन कुठे आहे ते शोधायला हवं आणि त्याला इथे असायला हवं असं म्हणतो चैतन्य. हो असं म्हणतो अर्जुन. त्याला शोधायचंच असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे सायली ते बघा प्रेक्षक आणि ती अर्जुनकडे जाते. बाकी कोणासाठी नाही पण तो अस्मिता बरोबर कसं वागलाय ना त्याची शिक्षा देण्यासाठी त्याला शोधायचं असं म्हणतो इथे अर्जुन. थांब इन्स्पेक्टरांना फोन करतो असं म्हणतो अर्जुन. इन्स्पेक्टर सावंत तुटेवर आहेत असं म्हणतो इथे चैतन्य. इन्स्पेक्टर मोरे आहेत ना ते मदत करतील असं म्हणतो इथे अर्जुन. हॅलो इन्स्पेक्टर अर्जुन सोबत बोलतोय असं म्हणतो इथे अर्जुन. हो असं म्हणतो तो. बरोबर नाही तुम्ही साक्षीचा शोध सुरूच ठेवा पण मी आता वेगळ्या कारणासाठी फोन केला असं म्हणतो इथे अर्जुन. हे बघा सचिन दीक्षित त्याचा फोन नंबर तुम्हाला आताच पाठवतोय मी. त्याचं लाईव्ह लोकेशन लगेच पाठवा असं म्हणतो इथे अर्जुन. मला डाऊट आहे हा माणूस आता साक्षी शिखरे सोबतच असेल असं म्हणतो इथे अर्जुन. थँक्यू असं म्हणतो इथे अर्जुन.
आणि फोन ठेवतो तो सचिन आता कुठेही लपलेला असेल ना तरी मी त्याला शोधून काढेनच असं म्हणतो आता इथे अर्जुन. तो लोकेशन आला की आपण लगेच निघूया असं म्हणतो अर्जुन. तुम्ही पोलीस स्टेशनला जा, एक काम जरी होऊ देत, मी ते आहे असं म्हणतो आता इथे सायली. तर तो म्हणतो की अस्मिता ताई, तर आता ती म्हणते तुम्ही ते थांबून त्यांना काय उपयोग होणार आहे का, तुमचं स्थान वाढेल, तुम्ही त्याच्यापेक्षा जाऊन सचिन भाऊजींना शोधा असं म्हणते आता ती. बरं, आणि तुम्हाला कॉन्स्टंटली अपडेट देत राहा, अस्मिता ताई कशी आहे, कसं तिची हेल्थ आहे ह्याची अपडेट देत राहा असं म्हणतो तो. हो मी तुम्हाला सांगत राहीन, तुम्ही निश्चिंत जा असं म्हणते सायली. जा तुम्ही असं म्हणते त्याने. दोघेही जातात बघा प्रेक्षक, चैतन्य आणि अर्जुन. तर आता इथे कल्पनाला खूप टेन्शन आलेलं असतं. तर आता इथे साक्षी आणि सचिनला दाखवलं, काय गरज आहे सांग ना, प्रेम आहे ना माझ्यावर मग अस्मी. तर आता इथे कार्ड असतं बघा प्रेक्षक, क्रेडिट कार्ड. तर आता इथे साक्षी आपल्या हातामध्ये घेते ते असं म्हणतो आता इथे सचिन. क्रेडिट कार्ड असं म्हणते आता इथे साक्षी. दे असं म्हणतो तो. अस्मिताचं क्रेडिट कार्ड असं म्हणते आता इथे साक्षी. हो असं म्हणते आता साक्षी. आय सी असं म्हणते आता इथे साक्षी. ह्यासाठी तू अस्मिताकडे जातोस ना असं म्हणते आता इथे साक्षी. यासाठीच तू त्या अस्मिताकडे जातोस असं म्हणते आता इथे साक्षीने फाडून टाकते ती क्रेडिट कार्ड. प्लीज हे काय करतेस तू असं म्हणतो आता इथे सचिन. पैसे हवेत तुला असं म्हणते आता इथे साक्षी. ते माझ्याकडे मागू शकत नाहीस, मेली आहे मी असं म्हणते साक्षी. तुला जेवढे पैसे हवेत ना तेवढे मी देते तुला, 1 मिनिट. तर आता इथे साक्षी आज जाते बघा प्रेक्षक. तर आता इथे सचिन बाहेरच थांबलेला असतो. तर आता इथे साक्षी गट्टे घेऊन येते पैशांचे. तर आता सगळा नोट ठेवते ती. हे असं म्हणतो आता इथे सचिन. हे घे असं म्हणते आता इथे साक्षी. हेच हवं होतं ना तुला, हे काहीच नाही असं म्हणते साक्षी. ह्याच्यापेक्षा पण जास्त पैसे आहेत माझ्याकडे, ह्याच्यापेक्षा पण जास्त दागिने आहेत, सगळे तुझ्यासाठी असं म्हणते आता इथे साक्षी. सगळे तुझ्यासाठी असं म्हणते आता इथे साक्षी. आता कुठे माझ्या मेहनतीला पळ येते असं म्हणतो आता इथे सचिन. ही साक्षी विचित्र वागतीये, पण या दागिन्यांसाठी ते सहन करायला काय हरकत नाही असं म्हणतो आता इथे सचिन मनातल्या मनात. तर सचिन म्हणतो, साक्षी माझे बँक अकाउंट फ्रीज आहे तोपर्यंत 1 मिनिट असं म्हणते साक्षी. त्या दागिन्यांना हात लावण्याच्या आधी मला एक वचन दे असं म्हणते आता इथे साक्षी. वचन असं म्हणतो आता इथे सचिन. हेच की तू तुझ्या बायकोकडे परत जाणार नाहीस असं म्हणते आता इथे साक्षी. आणि जर गेलास तर त्याचे परिणाम काय होतील याची थोडीशी झलक तुला मिळालीच आहे. म्हणजे अस्मिताला तिच्याच खोलीत येऊन जीवे मारण्याचा केलेला प्रयत्न असं म्हणते आता इथे साक्षी. तर आता इथे धक्का बसतो सचिनला. तर त्याला आठवतं फ्लॅशबॅक मध्ये कसं आलेले असते कोणीतरी तिला मारायला अस्मिताला, हे सगळं त्याला आठवतं बघा प्रेक्षक. तर आता इथे त्याला कन्फर्म होतं की साक्षीच होती म्हणून. त्या रेस्टॉरंटमध्ये तिला येऊन कोणीतरी धक्का देणं. तर आता इथे त्याला त्याचाही फ्लॅशबॅक येतो, कसं ढकललेलं असतं कोणीतरी अस्मिताला त्या कॅफेमध्ये, सगळं त्याला लक्षात येतं बघा प्रेक्षक. हा फक्त ट्रेलर होता असं म्हणते आता इथे साक्षी. तर आता सचिनला खूप मोठा धक्का बसतो. पूर्ण सिनेमा अजून बाकीच आहे असं म्हणते साक्षी. आणि जर तू परत अस्मिताकडे गेलास तर तुला तो पूर्ण सिनेमा बघावा लागेल असं म्हणते साक्षी. अँड आय प्रॉमिस पूर्ण सिनेमा अत्यंत त्रासदायक असेल असं म्हणते आता इथे साक्षी. ओ माय गॉड माय पोअर बेबी असं म्हणते आता इथे साक्षी. किती घाबरलायस तू, मी तुला काहीच करणार नाहीये, असं प्रेम आहे ना तुझ्यावर, तुला कसं काय करेन मी, पण जर तू तिच्याकडे गेलास तर तुझंही काय खरं नाही आहे असं म्हणते आता इथे साक्षी. आणि तिचंही. सो सचिन दीक्षित आणि समीरा शेखर दोघेही फरार आहेत असं म्हणते आता इथे साक्षी. तर आता इथे बघा प्रेक्षक, पोलीस आलेले असतात महिपतच्या घरी छापा मारण्यासाठी. तर आता इथे इन्स्पेक्टर मोरे आलेले असतात आणि ते सांगतात पोलिसांना तिकडे जा म्हणून. तर आता इथे आवाज येतो आतमध्ये सचिन आणि साक्षीला. थांब असं म्हणते आता इथे साक्षी. थांब म्हणते आणि आता इथे साक्षी जाऊन बघते बघा प्रेक्षक दरवाजातून. तर आता ती ऐकायचा प्रयत्न करते. तर आता इथे इन्स्पेक्टर मोरे येत असतात आतमध्ये. तर आता इथे साक्षीला भीती वाटते. तर आता ती बघते दरवाजातून बघा प्रेक्षक, दरवाजा उघडून बघते ती, म्हणजे विंडो उघडून बघते. तर आता ती बघते तर काय, तिला समोर इन्स्पेक्टर आणि पोलीस वगैरे दिसतात. तर तिला खूप भीती वाटते. पोलीस इथे काय करतायत असं म्हणते आता इथे साक्षी जर पोलीस इथे येणार असतील तर असं म्हणतो आता इथे सचिन. तर आता इथे साक्षी पळत येते. शुभ असं म्हणते आता इथे साक्षी. बाहेर पोलीस उभे आहेत असं म्हणते ती. मला कोणत्याही भानगडीत पडायचं नाही असं म्हणतो सचिन. इथल्या बेडरूम मध्ये एक खिडकी आहे, तिथून आपण बाहेर पडू शकतो असं म्हणते आता इथे साक्षी. पण तिथे पण पोलीस असले तर असं म्हणतो आता इथे सचिन. म्हणजे चारी बाजूला पोलीस असतील तर प्रॉब्लेम होईल असं म्हणते आता इथे साक्षी. तर आता इथे इन्स्पेक्टर मोरे येतात आणि आता इथे तो दरवाजा काढण्याचा प्रयत्न करतात. तर आता इथे ते उघडतात बघा प्रेक्षक कुलूप. आणि साक्षी आणि सचिनला खूप जास्त भीती वाटते. तर आता इथे कडी सुद्धा उघडतात ते. तर उघडतात की काय, कोणीच नसतं बघा प्रेक्षक समोर. तर आता इथे साक्षी आणि सचिन कोणीच नसतं त्यातलं इथे. तर आता चारी बाजूला शोधत असतात पोलीस. बांसोडे तुम्ही वर जा असं म्हणतो इन्स्पेक्टर, आणि तुम्ही आतली खोली तपासा असं म्हणतो तो इन्स्पेक्टर. तर आता इन्स्पेक्टर मोरे शोधत असतो सगळीकडे. तर आता इथे तिच्या खोलीमध्ये येतो एक पोलीस आणि शोधायला लागतो तो कुठे आहेत दोघे म्हणून. तर आता इथे कोणीच दिसत नाही बघा प्रेक्षक. तर आता ह्या कपाटात दोघेही लपून बसलेले असतात, साक्षी आणि सचिन. तर आता ते येत असतात त्या कपाटाजवळ आणि आतमध्ये साक्षी आणि सचिन घाबरत पण असतात. तर आता इथे रात्र झालेली दाखवले. तर आता इथे अर्जुन आणि चैतन्याला दाखवले. तर आता चैतन्य म्हणतो अर्जुनला, सचिन आणि साक्षी कॅफेमधून निघाल्यावर एकदम गायब कसं काय झाले, कुठे गेले असतील ते असं म्हणतो चैतन्य. काहीच कळत नाही मला पण असं म्हणतो आता इथे अर्जुन.
मैपतच्या घराच्या बाहेर भेटलेल्या माणसाने सांगितलं होतं की घरामध्ये कोणाला तरी बाहेर पडताना बघितलं, म्हणजे घरात कोणीतरी होतं असं म्हणत होता इथे चैतन्य. येस असं म्हणत होता इथे अर्जुन. आपण पण जाऊ तिथे. तर चल असं म्हणतो तो. तेवढ्यातच त्याला कॉल येतो. हा इन्स्पेक्टर बोला असं म्हणतो. ॲडव्होकेट सुभेदार, आम्ही मैपत चिकरेंच्या घरी जाऊन तपास केला, पण तिथे कोणीच नाही असं म्हणत होता इथे इन्स्पेक्टर. ओके ग्रेट असं म्हणतो. मी एका माणसाचा नंबर तुम्हाला पाठवलाय, सचिन दीक्षित. त्याचा फोन सध्या ऑफ येतोय. लास्ट लोकेशन मला हवंय त्याचं. सापडेल का असं म्हणतो. सायबर सेलच्या विवेकला तुम्ही तो नंबर दिलाय, तो क्रॅक करायला दिलाय. तो लगेचच तुम्हाला लास्ट लोकेशन पाठवेल असं म्हणतो इन्स्पेक्टर. ओके थँक्यू असं म्हणतो इथे अर्जुन. सचिनचं लास्ट लोकेशन पाठवतायत. तर तेवढ्याच आता इथे लोकेशन येतं. चल जाऊ असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे त्या लोकेशनवर तर जाणार बघा प्रेक्षक अर्जुन आणि चैतन्य. तर आता इथे हॉस्पिटल दाखवलं. आई असं म्हणते सायली, तुम्ही शांत व्हा, सगळं व्यवस्थित होणार आहे असं म्हणते सायली. विमल ताईंशी मी बोलले ना, तेव्हा त्या म्हणाल्या की सकाळपासूनच अस्मिता ताईंना अस्वस्थ वाटत होतं, म्हणजे कदाचित आपल्याला आजच त्यांना हॉस्पिटलला आणावं लागणार होतं असं म्हणते आता इथे सायली. आणि कल्पना खूप रडत असते. तसं नाही तर असं होणार होतं असं समजूया आपण असं म्हणते सायली. सायली सगळं समजवण्यापुरती ठीक आहे ग, पण सचिनने जो काय अस्मिताला धोका दिलाय त्याचं काय करायचं असं म्हणते आता इथे कल्पना बघा प्रेक्षक हो. आणि सचिनची गर्लफ्रेंड साक्षी आहे, आपल्यालाच पचत नाहीये, आणि त्या अस्मिता समोर कशा पद्धतीने आलं असं म्हणते कल्पना. सायली, माझ्या मुलीने कुणाचं काय वाईट केलं नव्हतं ग, मग तिच्या नशिबात हे सगळं का आलं असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे प्रताप येतो. कल्पना असं म्हणतो तो. मम्मा असं म्हणतो अश्विन. मम्मा डॅड, तुम्ही नका काळजी करू, बघा आज डॉक्टरांची पुरी टीम आहे, अस्मिताची डिलिव्हरी अगदी व्यवस्थित होणार, तुम्ही नका काळजी करू, देवी आई आहे आपल्या पाठीशी, सगळं व्यवस्थित होईल असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, अर्जुन आणि चैतन्य त्या ठिकाणी येतात, म्हणजे त्या लोकेशन वरती. तर आता येऊन बघतात तर काय तिथे काहीच नसतं बघा प्रेक्षक हो. फोनचं लोकेशन इथेच दाखवते असं म्हणतो इथे अर्जुन, पण इथे आसपास वस्तीच नाही असं म्हणतो इथे अर्जुन. कदाचित तो इथेच आपला फोन बंद करून गेला असेल पुढे असं म्हणतो चैतन्य. त्याने मुद्दाम आम्ही त्याला शोधू नये म्हणून असं केलं असेल असं म्हणतो अर्जुन. चला बघूया असं म्हणतो इथे अर्जुन. तर दोघे अर्जुन आणि चैतन्य चालत जातात पुढे. प्रिया मात्र आता आराम झोपलेली असते बघा प्रेक्षक सुभेदारांच्या घरात. माझा प्लॅन इतका करेक्ट टायमिंगला वर्क करेल असं मला खरंच वाटलं नव्हतं असं म्हणते इथे प्रिया. आज जर अस्मिता हॉस्पिटलमध्येच गचकली तर अर्जुन सायलीला त्या दुःखातून मानवर काढताच येणार नाही असं म्हणते प्रिया, आणि खूप खुश होते ती आणि हसत असते बघा प्रेक्षक हो. अरे मग कुठली तन्वी आणि कुठली प्रिया असं म्हणते आता इथे प्रिया. ते माझ्याबद्दल सगळं विसरून जातील आणि त्यांना माझ्याबद्दल काय काय सापडलंय हे शोधायला मला वेळ नाही लागणार, लगेच मिळेल मला ते सगळं असं म्हणते. तिने खूप हसते बघा प्रेक्षक आता इथे प्रिया, खूप जास्त हसत असते आणि ती एन्जॉय करत असते आणि आराम झोपलेली असते आपल्या रूम मध्ये बघा प्रेक्षक हो. तर आता इथे हॉस्पिटल दाखवलं परत. तर आता इथे नर्स बाहेर येते. सिस्टर असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता इथे नर्स बाहेर जाते बघा प्रेक्षक, ते काही बोलतच नाही. तर आता इथे दुसरी नर्स येते. तर आता इथे त्या का बोलतच नसतात बघा प्रेक्षक, आणि सगळ्यांना खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. तर आता डॉक्टर बाहेर येतात. तर डॉक्टर असं म्हणतो अश्विन. त्या काही उत्तरच देत नाहीत. अश्विन भाऊची काय झालं असेल आतमध्ये असं म्हणतात इथे सायली. मी बघतो थांब असं म्हणतो इथे अश्विन. तर आता डॉक्टर बाहेर येतात. डॉक्टर एक मिनिट असं म्हणतो अश्विन. डॉक्टर काय कंडिशन आहे असं म्हणतो तो. ठीक आहे ना सगळं, बाळ आणि त्या दोघेही क्रिटिकल आहेत असं म्हणतात आता इथे डॉक्टर. बट वी आर ट्राईंग अ बेस्ट असं म्हणतात ते. काय असं म्हणतो अश्विन. आम्ही प्रयत्न करतोय, वी आर ट्राईंग, डोंट वरी असं म्हणतात ते. आलेच म्हणून जाते आता इथे ती डॉक्टर बघा प्रेक्षक. तर तिथे सगळ्यांना खूप टेन्शन येतं. तू नको काळजी करू, मी डॉक्टरांशी बोलून येतो असं म्हणतो इथे अश्विन. मी आलोच असं म्हणतो आणि आज जातो बघा प्रेक्षक होतो. तर आता इथे कल्पना येते सायलीकडे. सायली, डॉक्टर काय म्हणाले असं म्हणते आता इथे कल्पना. डॉक्टर म्हणाले की त्यांचा प्रयत्न चालू आहेत. तर आता इथे अर्जुनला दाखवलंय. तर आता तो कॉल करतो. तर आता इथे प्रतापला कॉल येतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रताप जातो पुढे कॉल घेण्यासाठी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रताप बोलतो. हॅलो अर्जुन असं म्हणतो तो. अस्मिता कशी असं म्हणतो अर्जुन. काय कळत नाहीये अर्जुन, मला खूप खचलंय असं वाटतंय, मी आयुष्यात इतका कधीच खचलो नव्हतो असं म्हणतो आता इथे प्रताप. काय झालंय, डॉक्टर्स काय म्हणतात असं म्हणतो इथे अर्जुन. तेच तर कळत नाही ना असं म्हणतो आता इथे प्रताप. अर्जुन तू लगेच इथे येतोस का असं म्हणतो आता इथे प्रताप. मला अस्मिताची खूप काळजी वाटते डॅड, काळजी करू नका, मी येतो तिथे असं म्हणतो इथे अर्जुन. अस्मिताला काही होणार नाही, शील बी फाईन असं म्हणतो आता इथे तो. ये असं म्हणतो प्रताप. आलोच असं म्हणतो आता इथे अर्जुन. बाय. समोर ओढत असते आता इथे अस्मिता बघा प्रेक्षक हो. तर डिलिव्हरी दाखवली आता इथे अस्मिताची. ब्रीथ असं म्हणत असतात त्या, जोरात म्हणत असतात ब्रीथ. तर आता इथे डिलिव्हरी होत असते बघा प्रेक्षक हो. टेन्शन घेऊ नका, सगळं व्यवस्थित होतंय असं म्हणतात ते डॉक्टर. पुश असं म्हणत असतात त्या बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बाहेर सगळे थांबलेले असतात आणि सगळ्यांना खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. तर सगळे आता खूप टेन्शनमध्ये बसलेले असतात. कल्पना, प्रताप वगैरे बघा प्रेक्षक हो. काय होणार नाही अस्मिताला असं म्हणतात इथे अर्जुन. तुम्ही सगळे काय काळजी करू नका असं म्हणत असतो आणि सांत्वना देत असतो तो आता इथे प्रतापला बघा प्रेक्षक हो. काय होणार नाही अस्मिता ताईला असं सारखं म्हणत असतो आता इथे अर्जुन सगळ्यांना बघा प्रेक्षक हो. तर आता तो कल्पनाकडे येतो. मम्मा असं म्हणतो आता इथे अर्जुन. प्लीज अर्जुन असं म्हणून रडायला लागते आता इथे कल्पना. काय होणार नाही अस्मिताईला असं म्हणतो आता इथे अर्जुन. अस्मिताई आणि बाळ
तू बघ दोघेही सुखरूप असतील ग असं म्हणतो आता इथे अर्जुन. रडू नकोस प्लीज असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे अर्जुन सायलीकडे येतो बघा प्रेक्षक आणि सायली खूप रडत असते. तर आता तो तिच्याकडे येतो. तर आता तिच्या खांद्यावर हात ठेवतो तो. तर आता इथे सायली जोरात मिठी मारते अर्जुनला. तर आता ती रडते. मला खूप काळजी वाटते अस्मिताईची असं म्हणते आता इथे सायली. आणि आता मी धीर नाही धरू शकत असं म्हणते आता इथे सायली. मला अस्मिताताईंनी त्यांचं बाळ सुखरूप असायला हवं असं म्हणते सायली. मला खूप भीती वाटते असं म्हणून खूप रडायचं दाखवलं आता इथे सायलीला बघा प्रेक्षक तर आता इथे अर्जुन पण रडत असतो. सायली असं म्हणतो आता इथे अर्जुन. तू धीर सोडलास तर मम्मा डॅडचं काय होईल असं म्हणतो इथे अर्जुन. ते तर फक्त तुझ्याकडे बघून चूप बसले तसं म्हणतो इथे अर्जुन. तू धीर सोडू नकोस असं म्हणतो इथे अर्जुन. अस्मिता आणि तिचं बाळ दोघे सुखरूप असतील असं म्हणतो इथे अर्जुन. आपण डॉक्टरांवर विश्वास ठेवूया असं म्हणतो इथे अर्जुन. आणि तू बघच आता ना थोड्या वेळातच आतमधून बाळाच्या रडण्याचा आवाज येईल बघ असं म्हणतो इथे अर्जुन. तर सायली हसते. तर आता दोघे एकमेकांना मिठी मारतात बघा प्रेक्षक तर आता इथे दाखवलंय असं डिलिव्हरी करतायत अस्मिताची. तर आता इथे ऑपरेशन थिएटर दाखवले आणि आता इथे नॉर्मल डिलिव्हरी व्हायचं दाखवलंय बघा प्रेक्षक आणि तिला गाईड करत असतात आता अस्मिताला डॉक्टर असं वगैरे दाखवलं आणि बाहेर सगळे टेन्शन मध्ये बसलेले असतात. देवी आहे असं म्हणते सायली. आज अस्मिता ताईंना नको एवढी तुझ्या आशीर्वादाची गरज आहे. तू त्यांच्या पाठीशी रास म्हणते आता इथे सायली. तर आता इथे डिलिव्हरी व्हायचं दाखवायला बघा प्रेक्षक तर आता बाळाच्या रडण्याचा आवाज येतो एकदम. तर आता सगळ्यांना आनंद होतो. जोर जोरात आवाज येतो ना बाळाचा रडायचा. तर आता इथे सगळे बाहेर बसलेले हसत असतात बघा प्रेक्षक तर आता बाहेर सगळे खूप आनंदात असतात. सगळ्यांना खूप जास्त आनंद होतो बघा प्रेक्षक तर आता डॉक्टर बाहेर येतात. कॉंग्रॅच्युलेशन्स मुलगा झालाय असं म्हणून सांगतात. हे सगळे खूप खुश होतात. पण असं म्हणतो अर्जुन. अस्मिता कशी आहे असं म्हणतो कल्पना. इतक्या प्रॉब्लेम्स नंतर सुद्धा डिलिव्हरी नॉर्मल झाली असं म्हणतात डॉक्टर. तर आता पाया पडतात बघा प्रेक्षक सायली आणि कल्पना. ठीक आहे ती आरामात करते. आणि बाळ असं म्हणतो प्रताप. बाळ ही अगदी एकदम छान आहे असं म्हणतात आता इथे डॉक्टर. कॉंग्रॅच्युलेशन्स मी आलेच असं म्हणून डॉक्टर जातात. थँक्यू असं म्हणतात सगळेजण. आजोबा असं म्हणतो आता इथे अर्जुन प्रतापला. आजोबा कॉंग्रॅट्स असं म्हणतो आता इथे अश्विन. आणि आता इथे सायली आणि कल्पना एकमेकांना मिठी मारतात. तर आता इथे अर्जुन म्हणतो आजी कॉंग्रॅच्युलेशन्स अभिनंदन आजी असं म्हणतो आता इथे अश्विन. थँक्यू तुम्हाला सुद्धा असं म्हणते आता इथे कल्पना. अश्विन भाऊजी आम्ही अस्मिताताईला आणि बाळाला कधी बघायचं असं म्हणते सायली. अस्मिताईला आता थोड्या वेळात दुसऱ्या रूम मध्ये शिफ्ट करतील मग आपल्या सगळ्याला भेटायला येईल. सगळ्यात आधी बाळाचं वजन करतील मग सगळे डिटेल्स आपल्याला देतील असं म्हणतो अश्विन. माझं असं झालंय की मी कधी बाळाला माझ्या हातात घेऊ. मी त्याला माझ्या मांडीवर बसूनच ठेवणार. खूप खेळणार त्याच्यासोबत असं म्हणतो अर्जुन. हो धीर ठेव असं म्हणतो आता इथे अश्विन. तर बघा प्रेक्षकाचा बघितले समोर बघा तरी काय काय ते मला आई बाबांना सगळं सांगायचं होतं पण अस्मिता ताईंसमोर नव्हतं सांगायचं असं म्हणते सायली. म्हणजे प्रिया अस्मिताला योगा क्लाससाठी बाहेर घेऊन गेली असं म्हणतो अर्जुन. आणि मग अचानक लवकर परत आली. सहज घडलं असं वाटतंय का तुला असं म्हणतो अर्जुन. सचिन भाऊजी आणि साक्षीबद्दल प्रियाला आधीपासूनच माहित होतं आणि त्यांच्याबद्दल अस्मिताताईंनी सगळं ऐकावं अशी इच्छा होती प्रियाची असं म्हणते आता इथे सायली. फक्त आपल्याला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी अस्मिताईच्या जीवाशी ती खेळली असं म्हणतो आता इथे अर्जुन. आणखीन किती खालच्या पातळीला जाऊ शकेल ती असं म्हणतो आता इथे सायली. तर अर्जुन खूप चिडतो. तर आता इथे बघा प्रेक्षक प्रिया जात असते बॅग घेऊन. तर आता इथे एक माणसासोबत बोलत असते ती. हा तर सँडी असं म्हणते आता इथे सायली अर्जुनला. हा प्रियाचा बॉयफ्रेंड होता असं म्हणतो आता इथे अर्जुन. हो असं म्हणते सायली. मग तर ह्याचं निरीक्षण केलंच पाहिजे असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर बघा प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.